इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या 5व्या दिवशी अनेक इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले। दिवसभरात एकूण 63 इच्छुकांनी अर्ज दाखल केले, तर आजवर एकूण 65 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। दरम्यान अर्ज दाखल करताना कार्यालयात जाण्यावरून काहींनी पोलिसांची हुज्जत घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। एकीकडे शनिवारपर्यंत इचलकरंजीत तब्बल 937 अर्जांची विक्री झाली होती। त्या तुलनेत अर्ज दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे। त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी अक्षरशः झुंबड उडणार आहे, तर प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज प्रचंड गर्दी झाली। पक्षाची उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी थेट पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, तर काहींनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली। रविवारी रात्री झालेल्या खलबतानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकत्र येण्याचा निर्णय झाला, तर शिवशाहू विकास आघाडीतून आम आदमी पार्टी, स्वाभिमानी पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्ष बाहेर पडलाय। अशा परिस्थितीत आज दिवसभरात 63 इच्छुकांनी अर्ज दाखल केले, तर आज अखेर इचलकरंजीत एकूण 65 अर्ज आले आहेत। दरम्यान अर्ज दाखल करताना आज काही इच्छुकांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी तुफान गर्दी होणार हे निश्चित असून त्यातून प्रशासनावर चांगलाच ताण येण्याची शक्यता आहे।